नमस्कार. जय मल्हार. भूमिपुत्र स्पीक्समध्ये आजच्या पहिल्या एडिशनच्या तिसऱ्या भागात आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. काल मी एक तुम्हाला गोष्ट सांगितली होती आपलं सुरू करण्याआधी. आज सांगणार नाही गोष्ट ऑफकोर्स. आज काहीतरी नवीन करूया, कारण आजचे जे विशेष अतिथी आहेत त्यांच्याकडे भरपूर गोष्टी आहेत आपल्याला सांगायला. मला असं वाटतं की तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते फक्त ऑनलाईन जेव्हा आपलं हे येतं, ऑनलाईन आपण जेव्हा लाईव्ह येतो तेव्हाच विचारले पाहिजे अशातला भाग नाही. आपण एक पोस्टर शेअर करतो रोज सकाळी विशेष अतिथींचं. तुम्ही त्या पोस्टरवर सुद्धा प्रश्न विचारू शकता, म्हणजे जेणेकरून आम्ही लाईव्ह जातो त्या दरम्यान त्या प्रश्नांची सुद्धा आपण एक यादी बनवून ठेवतो आणि मग ते विचारले जाऊ शकतात. तुमचा मागच्या 2 लाईव्हना भरपूर प्रतिसाद मिळाला आम्हाला. भरपूर सारे फॉर्म्स विकासकोळी.com वर, speaks@bhumiputrafundation.com वर ईमेल्स, भरपूर गोष्टी आल्या. फेसबुकवर कमेंट्स आले. आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय, हा विषय लोकांपर्यंत पोहोचतोय, याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. आणि असं एक प्लॅटफॉर्म आम्हाला खूप लोकांनी सांगितलं की असं एक प्लॅटफॉर्म आपल्या भूमिपुत्रांसाठी सुरू झालेलं आहे, त्याचा आनंद आहेच. आजचे अतिथी यांना मी फील्डमध्ये घेण्याआधी सुरुवात करूया भूमिपुत्रच्या या पहिल्या एडिशनच्या तिसऱ्या भागाला. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सर्वांचं भूमिपुत्र स्पीक्सच्या या तिसऱ्या भागात. आजचे आपले विशेष अतिथी आहेत, आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत श्री राजाराम पाटील सर. वेलकम. भूमिपुत्र स्पीक्सच्या या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. मी सरांची ओळख करून देतो. श्री राजाराम पाटील हे अध्यक्ष आहेत शेतकरी प्रबोधिनीचे. निवृत्त शिक्षक म्हणजेच रिटायर्ड टीचर आहेत. कोकणात जमीन हक्काचा लढा 2005 पासून सुरू केलेला आहे, त्यांनी ते लढतायत. SEZ, सेज, सिडको विरोधात यांनी भूमिपुत्र मच्छीमारांची बाजू यांनी मांडली आहे. नवी मुंबई विमानतळ असो किंवा कोस्टल रोड, शिवस्मारक असो, येथील विस्थापित प्रकल्पग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी अनेक लढे दिले आहेत. OBC आरक्षणासाठी रस्त्यावर तसेच न्यायालयात लढे लढत आहेत. यांचे भरपूर लेख येत आहेत, प्रबोधनकार लेख असतात, त्यांची भाषणे असतात. तर मला असं वाटतं तुमच्याकडे भरपूर प्रश्न असतीलच. तुम्ही या लाईव्ह फीडवर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. सरांना आपण ते प्रश्न, आपले काही स्टँडर्ड प्रश्न आहेत त्याच्या विचारण्यानंतर आपण ते घेऊच. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे या व्यासपीठावर. धन्यवाद आपण आलात. नमस्कार सर. आधी आपण आम्हाला एक प्रश्न आहे की एक्झॅक्टली तुम्ही याचे अध्यक्ष आहात, प्रेसिडेंट ऑफ शेतकरी प्रबोधिनी, तर मला जाणून घ्यायला आवडेल की एक्झॅक्टली शेतकरी प्रबोधिनी काय करते. शेतकरी प्रबोधिनी जे काम करते ते पहिल्यांदा शेती कसत असलेली जी जमीन आहे ती जमीन आपल्या नावावर व्हावी, कारण ती जमीन नावावर नसल्यामुळे सरकारी कर्ज मिळत नाही, सरकारी योजनांचा फायदा मिळत नाही. म्हणून पहिल्यांदा आम्ही जमिनीचा जो हक्क आहे, मालकी हक्क, जो महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहित आहे, खोती विरोधी आंदोलन जे आदरणीय नारायण नागू पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं आणि आजही ह्या जमिनीचा हक्क आपल्या लोकांना मिळालेला नाही, त्याचं आंदोलन आम्ही आता चालवतोय. ओके, ठीक आहे सर. माझा ऍक्च्युली याच्यानंतर म्हणजे शेतकरी प्रबोधिनी ऑफकोर्स जबरदस्त काम करत आहे आणि भविष्यात ते करत राहतील. आज आपण जे लाईव्ह याच्यात आलो त्याच्यात विविध प्रश्न आहेत, तुम्ही जे लढे लढताय त्या संदर्भातले. असाच एक महत्वाचा, अति महत्वाचा प्रश्न आहे की कोळीवाडा गावठाण जमिनीचा प्रश्न हा असा किती महत्वाचा आहे, कारण खूप सारे लढे सुरू आहेत, तर याचं किती महत्व आहे असं या कोळीवाडा आणि गावठाण जमिनी प्रश्नांचं. मी आता ही चर्चा राष्ट्रीय होते, म्हणजे परवाचे जे अधिकारी आहेत ओझा, नंतर आपले नागपा यांनी अतिशय चांगलं राष्ट्रीय नॅशनल स्वरूप दिलंय. परंतु कुठलीही गोष्ट राष्ट्रीय गोष्ट समजण्यासाठी पहिल्यांदा
शेतावरून भाताची परीक्षा, तशी गाव आणि गावठाणावरूनच देश कळणार आहे. आणि म्हणून आम्ही जी आंदोलनं केली, म्हणजे सिडकोच्या विरुद्ध केली, सेज विरोधी केली, ह्या आंदोलनामध्ये मुख्य गोष्ट अशी होती की इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी घेतल्या जातात. म्हणजे सेज हे विशेष आर्थिक क्षेत्र आहे, त्यानंतर सिडको हे नवी मुंबई शहर आहे, आता तुमच्या नेव्ही असेल किंवा ONGC असेल, याच्या अनेक जमिनी संपादित झाल्या. या जमिनी संपादित होत होत लोकांचा शेती हा व्यवसाय जवळजवळ संपलेला आहे आणि मासेमारी सुद्धा संपत आलेला आहे. आता राहिलीत त्यांची फक्त गावं, आणि ही गावं सुद्धा नावावर नसल्यामुळे त्या गावठाणांचं, खास करून मुंबईतल्या कोळीवाड्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या आजही नावावर नाहीत. गेल्या 70 वर्षात स्वातंत्र्यानंतर त्या आपल्या नावावर आपल्याला करता आल्या नाहीत. आणि म्हणून हे आंदोलन, जसं मत्स्य व्यवसाय महत्वाचा आहे, मत्स्य शेती महत्वाची आहे, भात शेती महत्वाची आहे, तसेच हे आता समाजाच्या अस्तित्वाचं आंदोलन आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आंदोलन आहे. किंबहुना सगळ्या आंदोलनाचं सार आहे आपली घरं, आपल्या वस्त्या, आपल्या व्यावसायिक जागा ह्या नावी करण्याचं हे आंदोलन आहे. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडक्यात म्हणजे या समाजाचं, भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी भूमिपुत्र म्हणायला आता भूमी राहिलेली नाही, हे वास्तव आहे. म्हणजे हा शब्द सुद्धा आता आपण वापरायचा की नाही हा मोठा प्रश्न आलेला आहे. आणि म्हणून मी अनेक ठिकाणी सागरपुत्र हा शब्द वापरायला लागलो, कारण आता आम्ही समुद्राचेच पुत्र झालो. जमिनी तर गेल्या, पण जमिनींसाठी संघर्ष मात्र आम्ही चालू ठेवलेला. ओके. मग सर, तुम्ही जसं आता हे म्हणताय की हा लढा अत्यंत महत्वाचा आहे, भूमिपुत्र न म्हणता आपण एक सागरपुत्र म्हणूया. मग हे जे गावठाण हक्क आणि मत्स्य व्यवसायाच्या जागा आहेत, याला कायद्यात काही स्थान आहे का? कारण आम्ही बघतो तुमचे काही व्हिडिओ व्हायरल होतात किंवा तुमची भाषणं युट्यूबवर वगैरे पाहायला मिळतात. त्याच्यात तुम्ही नेहमी, मागे पण तुम्ही मुंबई न्यायालयाकडे एक बाहेर उभं राहून एक व्हिडिओ केला होता. त्याच्यात तुम्ही न्यायालयीन खूप म्हणजे कायद्याचा आधार घेऊन भरपूर गोष्टी मांडता. तर गावठाण हक्क आणि मत्स्य व्यवसायाच्या ज्या जागा आहेत किंवा आपल्या आसपासच्या ज्या जागा असतात, याच्यात कायद्याचं काय स्थान आहे? म्हणजे लीगल स्टेटस अतिशय महत्वाचं आहे. लीगल बघा तुम्ही, खरं म्हणजे जमिनीचा सुद्धा जो हक्क आहे, म्हणजे तुम्ही जर मुंबईतल्या कोळीवाड्यांची किंवा रायगड ठाण्यातल्या लोकांची जर स्थिती पाहिली, त्यांचे रेकॉर्ड पाहिले, तर 2000 वर्षापासून ते इथे राहतात. यामध्ये काही शंका राहिलेली नाही, ते बाहेरून कुठून आलेले नाही. परंतु कायद्याविषयी अज्ञान असल्यामुळे किंवा अनास्था, जशी आज व्यवसायाच्या बद्दल परवा ओझा आणि आपले अधिकारी एवढे समजावून सांगतात, पण आपल्या लोकांना नवीन उद्योग बदल केला पाहिजे, रिसर्च केलं पाहिजे. आता तुम्ही तरुण मुलांनी हे आधुनिकतेचा त्याला जोड दिलेली आहे, अशी करण्याची इच्छाच नव्हती, आणि त्याच्यामुळे या जमीन नावावर झाल्या नाहीत. तर प्रश्न असा आहे की ज्यावेळी आमच्या नावावर जमिनी नव्हत्या, पण जमिनी कसत होतो, तेव्हा आम्ही नवीन कायदा आणला, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर, हा नवीन कायदा आहे. आणि मुंबईतल्या कोळीवाड्यांच्या गावठाणासाठी आम्ही जन आंदोलन करून, म्हणजे जागृती करून हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला की कोळीवाडा आणि गावठाण ही गावच असतील तर त्याला गावठाण हक्क कायदा लागला पाहिजे. ऍक्च्युली महानगरपालिका ज्यावेळी झाली तेव्हा गावांचं अस्तित्व त्यांनी संपवलेलं, ग्रामपंचायत मुंबईत नव्हत्या. पण शासनावर अशा प्रकारचा दबाव आपण आणला की शासनाने ते मान्य केलं, होय मुंबईतल्या गावठाण आणि कोळीवाड्यांवर सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे, आम्ही ते द्यायला तयार आहोत. अशाच प्रकारचं नवीन आंदोलन समुद्रामध्ये, जिथे आम्ही मासेमारी करतो किंवा मत्स्य व्यवसाय करतो, मग ते मॅनग्रोव्हची जागा असेल किंवा खोल समुद्रातले असेल, 12 नॉटिकल पर्यंतचे असेल किंवा त्याच्या पलीकडचे असेल, ह्या जागा आम्ही लढून मिळवलेल्या आहेत. म्हणजे पोर्तुगीज आणि इंग्रजांशी आम्ही लढलेलो आहोत. या देशाचं खरं रक्षण करणारे, संघर्ष करणारे आम्ही लोक आहोत. पण इतिहासाने याची नोंद घेतलेली नाही. इतिहासाने हा जो आगरी कोळ्यांचा, भंडाऱ्यांचा संघर्ष आहे हा पुस्तकात लिहिला नाही, पण तो संघर्ष सत्य आहे. कारण समुद्रावर दुसरं कोणीच नव्हतं, समुद्रावर आम्हीच होतो. आणि म्हणून हा संघर्ष पुढे जाऊन सरकारला आपण आता सांगतोय की जोपर्यंत ह्या जागांचं स्थान आमच्या नावावर तुम्ही निश्चित करत नाहीत, तोपर्यंत व्यवसाय करायला गेलं की ते विचारतात जागा तुमची आहे का? जागा आमची नसल्यामुळे त्याला तिथून विरोध सुरू होतो. बरं, तुम्हाला गहाण ठेवायला, प्रॉपर्टी घेण्यासाठी काय तुमच्या हातात आहे का? तर काहीच नाही. म्हणजे घर सुद्धा आपल्या नावावर नाही. हे जे प्रॉब्लेम आहेत हे सरकारला माहित नाहीत, म्हणजे केंद्राला पण माहित नाहीत, राज्याला पण माहित नाहीत. त्यांच्याकडे जर कर्ज घ्यायचं असेल तर तुमचं ऍसेट काय, तर झिरो आहे. आणि म्हणून पहिल्यांदा जे कोळीवाडे आहेत, गावठाण आहेत आणि मत्स्य शेतीच्या जागा आहेत, सागर किनार, किंबहुना बंदरं आमची आहेत. JNPT बंदर आमचं आहे, पण तिथं आमचं एकही शिप नाहीये. म्हणजे आश्चर्य आहे जगातलं की ज्यांचा समुद्र होता, ज्यांचं आरमार होतं, त्यांचं JNPT मध्ये एकही शिप किंवा शिपिंग कंपनी नसणं हे देशाचा विकास आहे का अधोगती आहे, असा प्रश्न. आणि म्हणून हा लढण्याचा विषय. आणि कायद्याचा म्हटलं तर कायदे नवीन करावे लागतील. आणि जो कायदा आम्ही रायगडच्या लोकांनी केला की बाबा कसेल त्याची जमीन, हा कायदा पूर्वी नव्हता,
ही कन्सेप्टच नव्हती. ज्याच्या वडिलांची जमीन होती त्याला जमीन मिळायची वारसा हक्काने, पण आमची वारसा हक्काने असायला आमचं नावच नव्हतं. मग आम्ही नवीन कायदा करून संघर्ष करून जर जमीन मिळवली तर समुद्रही आम्ही मिळवू, अशा प्रकारचा संघर्ष आहे. शासकीय अधिकाऱ्यांना हे सांगणं गरजेचं आहे. शासकीय अधिकाऱ्यांना ही गोष्टच माहित नाही की कोळीवाडा आहे पण तो नावावर आहे का नाही. तर त्याच्यामध्ये नावावर नसल्यामुळे आपण कुठला प्रोजेक्ट करायला गेलो, पहिला प्रश्न तो जमीन सरकारी आहे, तुम्ही कसं इथे प्रोजेक्ट करणार. सरकारी जमीन आहे. सरकारला हे कळलं पाहिजे की मॅनग्रोव्ह सांभाळले कोणी, किनारे सांभाळले कोणी, व्यवहार केला कोणी, तो आम्ही केलाय. मग आता तुम्ही मालकी पण देऊन टाका. आणि कायद्याचं तुम्ही म्हटलात तर मी सांगतो तुम्हाला की मंडल आयोग जो आला त्या मंडल आयोगाने सांगितलं की हे जे आगरी, कोळी, भंडारी, ओबीसी किंवा तुम्हाला एसबीसी स्पेशल ह्या लोकांना जोपर्यंत केवळ सरकारी नोकऱ्या आणि प्रोजेक्ट नाही, जमिनी सुद्धा अप्पर कास्टच्या बरोबर द्याव्या लागतील. म्हणजे महाराष्ट्रात जे जमीनदार लोक आहेत त्यांच्या बरोबर जमिनी वाटायला लागतील. त्यामुळे कोळीवाडा आणि गावठाणाच्या जमिनी देणं आहेतच, पण ज्या जमिनी मत्स्य व्यवसायासाठी सरकार दुसऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांना देते, ओझांना मी धन्यवाद देईन की त्यांनी सांगितलं की शहरातले बाकीचे लोक येऊन तुमचे धंदे घेतील. तर ते खरं आहे की इथे प्रोजेक्ट वसईमध्ये कोळंबी प्रोजेक्ट कोणाचे आहे, तो ऊस साखर कारखान्यावाल्या मालकांचे प्रोजेक्ट आहेत, कोळ्यांचे प्रोजेक्ट नाहीत. मोठ्या मोठ्या डॅम मध्ये कोळी नाही मच्छीमारी करत. म्हणजे जर टाळायचं असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला नाव्यावर झाल्या पाहिजे. कायद्यामध्ये आपल्या आहेत, कायदा आपल्या बाजूने आहे, परंतु कायदा लढवायचा कसा, म्हणजे कुठल्या अँगलने तुम्ही लढाल. कारण प्रशासन वगैरे जे लोक आहेत त्या प्रशासना सुद्धा मध्ये जे अधिकारी वर्ग आहेत त्या अधिकारी वर्गामध्ये आपले लोक IAS IPS होत नाहीत, UPSCचे एक्झाम देत नाहीत. तुमच्यासारखे विकास कोळींसारखे जर कलेक्टर असले तर लगेच सांगतील ही कोळ्यांची जमीन आहे, ते कोळ्यांनी प्रोजेक्ट केला पाहिजे. पण आपण त्यामध्ये नसल्यामुळे आपली बाजू मांडली जात नाही. किंबहुना राजकीय सुद्धा नेत्यांना आपली बाजू मांडता येत नाही, कारण प्रतिनिधित्व नाही, खासदार नाही आपला, कोणी आमदार नाही. आणि म्हणून मी सुद्धा सामाजिक कार्यकर्ताच आहे, पण मला जेव्हा लक्षात आलं की मुंबईतल्या सगळ्या प्रकल्पामध्ये, विमानतळ प्रकल्पामध्ये मच्छीमारांची बाजू मांडली जात नाही, तेव्हा मी खासदारकी लढण्याचा निर्णय घेतला. याच्या मागे उद्देश आहे की दिल्लीमध्ये आमचा विषय मांडला गेला पाहिजे. आपण आजपासून एक नवीन मला असं वाटतं घेऊया, कारण तुम्ही जो विषय आता करताय तो मच्छीमारांचा किंवा शेतकऱ्यांचा किंवा भूमिपुत्रांचा आहे. तर असेच काही भूमिपुत्र जे निग्लेक्टेड आहेत, मला असं वाटतं हा एक मोठा विषय. आणि कुणाल म्हात्रे म्हणून आहेत, त्यांनी हा एक प्रश्न आपल्याला लाईव्ह याच्यात विचारलेला आहे. मी घेतोय कारण नेहमी आपल्या सतत असं होतं की आपण शेवटी हा प्रश्न घेतो, पण हा मला असं वाटतं आता जो विषय सुरू आहे त्याच्या संदर्भातच आहे. एक छोटासा त्यांनी प्रश्न विचारलाय की दादा मीठ शेतीचे सुद्धा विषय शेतकरी प्रबोधिनीमध्ये घेणार का. तर मला असं वाटतं शेतकरी प्रबोधिनी मीठ शेतीचे, मला असं वाटतं मिठागरांचं त्यांचं बोलायचं असेल, मीठ शेतीची जागा होते. येस, मिठागराचा विषय ऑलरेडी आपण घेतलेला आहे. आपलं आगरी समाजाचं, कोळी समाजाचं एक मोठं अधिवेशन पनवेलला झालं आणि त्यावेळी दिबा पाटील होते. त्यावेळी हा विषय घेतला की मिठागरांच्या जागा आहेत, या मिठागरांचा धंदा मुंबईत आता 5,000 एकर जागा आहे. तर ही 5,000 एकर जागा सरकार गरिबांच्या घरांसाठी देणार आहे. आता गरीब म्हणजे कोण हे आता ठरवावं लागेल. आता ती जागा पहिल्यांदा जर आगरी कोळ्यांच्या व्यवसायाची असेल तर तुम्ही गरिबांच्या घरासाठी म्हणजे कोणाला द्या, ती आमच्या व्यवसायाची जागा आहे. मग मिठागर हा आमचा व्यवसाय टिकला किंवा मासेमारी टिकली तरच आगरी कोळी राहतील ना. मग त्या जागेसाठी सुद्धा कायदेशीर लढाई आपण लढली पाहिजे. त्या जागेला जिथे आपले लोक कसत होते मिठागरे, पण आपण त्याच्या नोंदी घेतल्या नाही सातबाऱ्याला, म्हणून शिडकोने सुद्धा मिठागरांच्या जमिनींचं पुनर्वसन नाकारलेलं आहे. मुंबईतल्या मिठागर सगळ्यात हॉट प्रश्न आहे हा. ज्यांनी प्रश्न घेतला त्यांना मी धन्यवाद देतो की मुंबईमध्ये आज गावठाणांना सरकार जागा देत नाही. मग 5,000 एकर जागा सरकार हिरानंदानी सारख्या, गोदरेज सारख्या बिल्डरला द्यायला तयार झाले. म्हणजे बरेचसे मोठे मोठे बिल्डर आहेत त्यांची नावं, ते आता सांगतात की आम्ही आता गरिबांना घरं बांधून देणार आहोत. गरिबांना घरं कोणी बांधून दिलेली नाहीत. आणि सगळ्यात गरीब आज कुठला समाज असेल तर कोळी समाज, आगरी समाज आहे. तर ही जागा 5,000 एकर जागा आपल्याला भेटली पाहिजे, यासाठी तरुणांनी आंदोलन करावं. आम्ही त्याची मांडणी केलेली आहे, मी ते आंदोलन करतोयच. फक्त आज तुमच्यामुळे पहिल्यांदा हा प्रश्न जाहीररित्या इथे मांडता आला. पण मी सांगितलं, दावा केलाय की 5,000 एकर जमीन पहिल्यांदा आम्हाला द्या. आम्हाला 100 एकरचे मार्केट असतील, मच्छी मार्केट असतील किंवा आधुनिक जी गावं आहेत मच्छीमारांची गाव, तिथे आम्हाला करायची आहेत. अगोदरच्या कोळीवाड्यात प्लॅनिंग करणं अवघड आहे, आता नवीन प्लॅनिंग आहे तिथे. येस, म्हणजे जे आपण शाश्वत विकास किंवा शाश्वत विकासांची गावं, जे सस्टेनेबल किंवा इंटिग्रेटेड, तो प्रश्न माझा पुढे आहेच. पण मला तेच सांगायचं की हे जे कुणाल म्हात्रे जी तुम्ही जो प्रश्न विचारत, मला असं वाटतं तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल. आपण आम्ही हा ठराव साहेब
ठराव घेतलेला आहे. ऍडव्होकेट ओके. पी.सी. पाटील आणि रामसेठ ठाकूर यांनी ठरावाला त्या अनुमोदक आणि सूचक अनुमोदन. होते आणि त्या ठरावाची कायदेशीर मांडणी मी केलेली आहे. ओके. तर मला असं वाटतं कुणाल म्हात्रेंना त्यांचं उत्तर मिळालं असेल. तुम्ही वैयक्तिकरित्या संपर्क करू शकता किंवा आपलं speaks@bhumiputrafoundation.com वर सुद्धा तुम्ही याबद्दल लिहू शकता. आपण सरांशी त्याच्याबद्दल वैयक्तिक चर्चा सुद्धा करू. सर, तुम्ही जसं सांगितलं की आता हे आगरी, कोळी, भंडारी, कराडी वगैरे आहेत. आजच्या या आपल्या आजचा जो आपला भूमिपुत्र स्पीक्सचा जो हा पार्ट आहे किंवा आजचा जो एपिसोड आहे त्याचे आपले एक स्पॉन्सर्स पण आहेत, सोशल कॅन, जे खरंच भूमिपुत्रांसाठी किंवा उद्योजकांसाठी काम करतात. ते त्यांचं मी एक छोटीशी क्लिप प्ले करतो. तर सोशल कॅन येता घरी ब्रँड बनेल भारी, असं त्यांचं एक टॅगलाईन आहे. कारण आपले छोटे उद्योजक आहेत, त्यांनी त्यांचे ब्रँड मोठे केले पाहिजे. त्यांना म्हणजे जसं एका काळी मी सुद्धा ब्रँडिंग मध्ये होतो आणि मीही तेच म्हणतो की मॅकडोनाल्ड किंवा KFC किंवा हे जे आजचे मोठे ब्रँड आहेत ते कोणते त्यांच्या गावी छोटेसे होते, पण त्यांनी त्याची कल्पकता, क्रिएटिव्हिटी आणि त्याला चालना दिली आणि ते आज जगभरात मोठे झालेले आहेत. तसेच आपले ब्रँड पण मोठे व्हावे. मग ते कराडी असो, कोळी असो, आगरी असो, भूमिपुत्रांचे ब्रँड झाले पाहिजे, महाराष्ट्रभर पसरले पाहिजे, देशभर पसरले पाहिजे, जगभर ख्याती झाली पाहिजे. तर सोशल कॅन आम्ही खूप खूप धन्यवाद करतो तुम्ही ह्या एपिसोडला आम्हाला. तर सर, आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. नंतर आपण पुन्हा एक लाईव्ह प्रश्न घेऊ, कारण आज मला वाटतं लाईव्ह प्रश्न भरपूर येत आहेत. थँक्स टू यू. सरकारी प्रकल्पात मच्छीमारांचे व्यावसायिक पुनर्वसन होऊ शकतं का? म्हणजे जर एखाद्या कमर्शियल रिहॅबिलेशन मच्छीमारांना जर पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट प्रोजेक्टमध्ये अशी पॉसिबिलिटीज आहेत का? आता हा प्रश्न ज्यांनी कुणाल म्हात्रेंनी विचारला की नाही, हा तो मिठागर हा मिठागर आपला पूर्वी Yes. ऐका मिठागर हा व्यवसाय होता. त्यानंतर रेती हा व्यवसाय आपला तसाच व्यवसाय. रेती हा वसई, ठाणे आणि आमच्या नवी मुंबईमध्ये, रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे रेती, जलवाहतूक, मासेमारी हे आमचे व्यवसाय होत आहेत आणि होते म्हणजे किंवा आता आहेत. आता सुद्धा सांगतो की उरणला इथे MMRDचा एक कोस्टल रोड येतो आणि त्यामध्ये सुद्धा आमची गावं जात आहेत किंवा बंदरं नष्ट होत आहेत. आणि विमानतळामध्ये सुद्धा आपले 10 मच्छीमारांची गाव आहे ती उद्ध्वस्त झाली. तर मच्छीमारांना 1 रुपया सुद्धा पुनर्वसन ह्यात मिळत नाही. आणि जे पुनर्वसन देत आहेत ते 2 लाख, 1.5 लाख, ते पण नेत्यांच्या जवळचे लोक असतात त्यांना मिळतात. ऍक्च्युअली पुनर्वसन काय की मच्छीमारी व्यवसाय गेला तर आधुनिक व्यवसायाचं पुनर्वसन त्याला भेटलं पाहिजे. आधुनिक बोट भेटली पाहिजे, आधुनिक जेटी भेटली पाहिजे, आधुनिक जे बंदराचे जे नवीन सोयी आहेत त्या भेटल्या पाहिजे. अशा प्रकारचं पुनर्वसन 2013च्या कायद्याच्या ह्यात अपेक्षित आहे. परंतु या संदर्भात आपल्या समाजाचं प्रबोधन नसल्यामुळे राजकीय नेते, ठेकेदार लोक आपल्या लोकांना फसवत आहेत. मी साध्या भाषेत सांगतो, मूर्ख बनवत आहेत. आणि म्हणून व्यावसायिक पुनर्वसन हा कायद्याचा भाग आहे, परंतु आमच्याकडून त्याची मागणी होत नाही, किंबहुना आंदोलनामध्ये तो मांडला जात नाही. आम्ही खास करून विमानतळ प्रोजेक्टमध्ये सांगितलेलं आहे की विमानतळ हा तुमचा धंदा असेल तर मासेमारी हा सुद्धा आमचा जुना व्यवसाय, रेती हा आमचा व्यवसाय आहे, मिठागर आमचा व्यवसाय आहे. गुजरातमध्ये जर मिठागर चालू आहेत, गुजरातमध्ये रेती चालू आहे मोदींच्या राज्यात, तर महाराष्ट्रामध्ये का नको? अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही काम करतोय. आणि निश्चितपणे मी हे चॅनलला इंटरव्ह्यू द्यायच्या अगोदर मला दिल्लीतून एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पाटिल साहेब, आपका जो कहना है वो शासन को समझ में आ रहा है. मैं बोला की एअरपोर्ट हो रहा है तो मच्छीमारी व्यवसाय आहे किंवा जलवाहतूक आहे, ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती समुद्रातली ऍक्टिव्हिटी आम्ही बंद करणार नाही. आमची गावं डोंगरावर नको तर समुद्र किनारी पाहिजेत. अशा प्रकारचं आपण शासनापर्यंत ते पोहोचवलेलं आहे. सर, अजून एक प्रश्न आहे जो माझ्या पुढच्या प्रश्नाशी इंटिग्रेटेड आहे, निगडित आहे. तर मला असं वाटतं मी तो घेतोय. किरण कठीण म्हणून आहेत. किरण कठीण म्हणतात की दादा, मुंबई किनारी ज्या मासे सुकविणाऱ्या जमिनी आहेत तिथे मत्स्यपालनासारखे प्रोजेक्ट करू शकतो का? आणि याला जोडीचा माझा प्रश्न आहे की मच्छीमारांचे आदर्श गाव म्हणजे इंटिग्रेटेड विलेज, जे ओझा साहेबांनी सुद्धा सांगितलं काल, त्याचा एक पार्ट आपल्याला नाखवा सरांनी पण सांगितलं की इंटिग्रेटेड विलेज ही संकल्पना आहे. आणि ओझा सरांच्या म्हणण्यात पण होतं की तिकडच्या लोकांनी, गावच्या लोकांनीच त्या आपल्या गावाचा विकास केला पाहिजे. तर हा महत्वाचा पार्ट आहे मला असं वाटतं. हॅलो, नेव्हीचे हेलिकॉप्टर आले वरून. प्रश्न तुमचा अगदी बरोबर आहे. त्यांनी म्हटले की कोळीवाडा गावठाण, ते जे त्यांनी म्हटलं की मासे सुकवायच्या जागा, कोळीवाडा गावठाण हक्काची जी मांडणी आपण सरकारकडे केली
त्यामध्ये फक्त घरांच्या जागा नाही मागितल्या, मासे सुकवण्याच्या जागा, बोटी लावायच्या जागा, जाळी लावण्याच्या जागा, ज्या आजूबाजू, कारण कोळी गाव हे काय फक्त एसआरई सारखी झोपडपट्टी नाहीये, ती एक पूर्ण अर्थशास्त्र आहे, पूर्ण अर्थशास्त्र आहे. एक प्रोडक्टिव्ह मोठी, जी मोठे एसीजेड बोलतात तशा प्रकारचं ते कंपनी सारखं प्रोडक्टिव्ह गाव आहे. तर त्यांना ह्या आजूबाजूच्या जागा मिळाल्या पाहिजे, ती आपली मागणी आहे. मी तरुणांना सांगेन की या आंदोलनामध्ये आपण भाग घ्यावा, कारण या मोकळ्या जागांवर बिल्डरांचा डोळा आहे आणि आपल्या नेत्यांना जागांचं आंदोलन, स्ट्रगल, संघर्ष रस्त्यावरचा कसा करावा, संघर्षच त्यांना सवय नाही. तुम्ही जी वाघाची गोष्ट सांगितली ना, नुसते कायदे आणि सातबारे दाखवून नाही, तर मैदानात तुम्हाला काठी घेऊन उभं राहावं लागेल. म्हणजे जे काही शस्त्र असतील लोकशाहीतली, बोलणं असेल, कायदा असेल, विधानसभा असेल, प्रशासन असेल, ते सगळं आपण लढवलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न आता हा की मुंबईतले सगळे आर्किटेक्ट कोळीवाडा आणि गावठांमध्ये आम्हाला गायडन्स करायला यायचे, मी त्यांची इथे नावं घेत नाही, पण जरूर त्यांचा निषेध व्यक्त करेन. कारण त्यांची अशी कल्पना होती की जसे झोपडपट्टीवाले 280च्या घरात राहतील तसे कोळी बांधव राहतील, असं त्यांचं प्लॅनिंग होतं. मी त्यांना सांगितलं, खिडक्या कशा असाव्या, घरं कसं आहे आम्हाला शिकू नका. 800 खिडक्या 900 दार हे आमचं लॉजिक आहे, आम्ही ते गाण्यामध्ये मांडलेलं आहे. एवढं मोठं आम्हाला अपेक्षित असलेलं घर आहे, तर 280च्या घरात आम्ही राहणारे लोक नाही. कोळीवाडा ही संकल्पना फार भव्य आहे. जे लोक आंतरराष्ट्रीय व्यापारी आहेत, ज्यांच्या मोठी शिपिंग कंपन्या होत्या, त्या शिपिंग कंपन्यांची शिप आताची छोटी छोटी होडी आहे ती 40 फुटांची आहे. 40 फुटांची होडी तुमच्या 280च्या फ्लॅटमध्ये एसआरएच्या राहील का? त्याच्यामुळे हे प्लॅनिंग मुंबईतल्या कुठल्याही आर्किटेक्टकडे सोपवू नका. तरुणांना सगळं येते. आता तुम्ही दोघे जण जे काम करतायत, वैती आणि तुम्ही एखाद्या गावाचा आदर्श प्लॅनिंग देऊ शकता. बोटी कुठे लागतील, बंदर कुठे असेल, मासे सुकवायची जागा कुठे असेल, फॅक्टरी कुठे असेल, बर्फाची फॅक्टरी कुठे, हे प्लॅनिंग आम्ही केलं पाहिजे. आणि मोकळ्या जागा तुम्ही म्हटलं ना, जागा कुठे आहेत, ही 5,000 एकर जागा आपण हिसकावून घेऊ, ही आमची जागा आहे, लढून घेऊ. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात पोर्तुगीज आणि इंग्रजांना आम्ही हरवले, तर हे आम्हाला एवढं काही कठीण नाही की आम्ही जिंकू शकत नाही. पण हा मेसेज या सरकारला देणं गरजेचं आहे की मुंबईतले मूळ भूमिपुत्र आहेत. जपानने आपले भूमिपुत्र जपलेत, अमेरिकेने जपलेत, इंग्लंडने जपलेत. त्यांनी गावं, टॉवर नाही बनवले गावांचे, त्यांनी त्यांचं प्लॅनिंग तसं ठेवलं. आपण थायलंड पासून सगळे फिरून आलात. पण ही गोष्ट तरुणांनी लक्षात घेऊन यावर लढायला उतरलं पाहिजे. रडून नाही मिळणार. काय हे रडणं चालू आहे ना, सरकारने द्यावं आम्हाला, अजिबात देणार नाही. हे देणारे लोक नाहीत. रडू नका तर लढूया आणि एकत्र येऊन भूमिपुत्र सारख्या माध्यमाने आपण, मला असं वाटतंय की हा चांगला तुम्ही मांडलेला आहे. तर युवांनी आणि म्हणजे युवा जी पिढी आहे त्यांनी आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन किंवा ऍटलिस्ट इंटेलेक्च्युअल एक प्लॅटफॉर्म बनवून लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवल्या पाहिजे. काहींची टीम असेल की जे भरपूर गोष्टी अशा करू शकतील की क्रिएटिव्हिटी आहे, काहींकडे कल्पकता आहे, काहींकडे लिगल असेल, काहींकडे फायनान्शियल स्ट्रॉंगनेस असेल. तर या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित मांडणी केली तर आपला जो शाश्वत विकास आहे, जे गव्हर्नमेंट प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये सांगते की शाश्वत विकास करा, शाश्वत विकास. तर मला असं वाटतं की भूमिपुत्र आज सक्षम आहे आपला स्वतःचा विकास करण्यासाठी, पण ते आपल्याला व्यवस्थित मांडून घ्यावं लागेल, ना की रडून घ्यावं लागेल आणि लढून घ्यावं लागेल. बरोबर. तर धन्यवाद. मला असं वाटतं की आपण भूमिपुत्र स्पीक्सने आपण भरपूर फेमस झालोय. खूप सारे प्रश्न बाहेरून येत आहेत. एक प्रश्न लंडन वरून आहे, अक्षय म्हणून आहेत लंडनचे. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे मी जस्ट घेतो हा क्वेश्चन, कारण खूप त्यांनी चांगलं म्हटलंय की नमस्कार सर, कॅन मुंबई फिश पोर्ट बी लाईक कॅन ओनली बी ऑपरेटेड बाय आवर कम्युनिटी. त्यांचं म्हणणं असं आहे की भविष्यात असं काही होऊ शकतं की भाऊचा धक्का किंवा जे काही पोर्ट्स आहेत आपले, जेही धक्के आहेत ते फक्त आपली कम्युनिटी सांभाळू शकते का? म्हणजे आता ते लंडनला बसून हा प्रश्न लिहितायत. तर मला महत्वाचं आहे बघा, इंग्रजांच्या नंतर म्हणजे इंग्रजांना युद्धामध्ये समुद्रात हरवण्याची हिंमत फक्त आगरी कोळी आणि भंडाऱ्यांमध्ये आहे. ही हिस्ट्री आहे आमची. फक्त लिहिणारे लोक कोण नाही. भरती ओटी, समुद्रातल्या हालचाली, पर्जन्य, वारे यांचा हजारो वर्षांचा अनुभव कोणाकडे आहे? आगरी कोळ्यांकडे आहे. फक्त आम्ही ते लिहू शकलो नाही. आज चॅनलवर बोलतोय तर ते आम्हीच करणार. माझी याच्यापेक्षा पुढची आहे, आमच्या उरणला TS रहमान नावाचं शिपिंगचं एक स्कूल आहे, ज्यामध्ये मर्चंट नेव्हीचं शिक्षण दिलं जातं. कॅप्टन कसं होतात, बाकीच्या कसं होतात. तर आपलं म्हणणं आहे की आपण मर्चंट म्हणजे व्यापारी याच्यामध्ये आणि मच्छीमारेमध्ये अडकून न राहता देशाची नौदलाची जी कमान आहे ती मच्छीमारांच्या हातात असली पाहिजे. जे राजस्थानचे लोक ज्यांनी समुद्र पाहिला नाही ते कॅप्टन होऊन बसलेले आहेत, म्हणजे मोठे मोठे अधिकारी बनलेत. आणि आमच्या लोकांना खरोखर जन्मच ज्यांचा पाण्यामध्ये होतो, माशासारखं ज्यांना पोहता येतं, त्यांना जर हे शिक्षण भेटलं नाही तर तो निसर्गाच्या विरुद्ध अन्याय होईल. म्हणजे नैसर्गिक न्याय आहे की जसं माशाच्या पोराला पोहायला शिकवावं लागत नाही, तसं कोळ्याच्या आणि आग्र्याच्या पोराला पोहायला शिकवावं लागत नाही, जन्मताच आहे ते.
त्याच्यामुळे शासनाला सुद्धा आता ही गोष्ट कळते की नेव्हीमध्ये किंवा सागरी पोलीस असतील किंवा मच्छीमारी असेल, जलवाहतूक असेल, यामध्ये प्राधान्यक्रम ह्या लोकांना दिला तर त्या निसर्गात टिकू शकतात. आणि तुम्हाला माहित आहे की आमच्या उरणला एक जहाज बुडालं होतं, त्यावेळी आर पाटलांच्या सोबत एक हवालदार ती पाहणी करत होता आणि पाहणी करत असताना तोल जाऊन तो बुडून मेला. लोकसत्तेत त्याची बातमी आली. मी आर पाटलांना लिहिलं की सागरी पोलीसमध्ये भरती करताना किमान त्याला पोहता येणं ही प्राथमिक ओळख त्याची असली पाहिजे. त्याला पोहता येत ना, समुद्रावर नेता कशाला? जे बाकी ठिकाणी तुमचे हवालदार ठिकठिकाणी आहेत, बाबा चला आरसा नाही गाडीला दे पैसे, हेल्मेट नाही दे पैसे, पण समुद्रात तरी कोळ्या आग्र्यांना काहीतरी करू द्या. आणि हा जो अनैसर्गिक न्याय चालू आहे इथे, त्याला आपण वाचा फोडली पाहिजे. इंग्लंडवरून प्रश्न विचारलाय तर मी इंग्लंडच्या लोकांना पण सांगेन की इंग्लंडशी टक्कर घेणारे लोक फक्त आगरी कोळी भंडारी आहेत आणि त्यांचा न्याय भविष्यात झाला पाहिजे, यासाठी आमचा संघर्ष आहे. धन्यवाद सर. तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की अक्षय धुमाळ जे त्यांनी हा जो प्रश्न विचारलाय तो मला वाटतं अक्षय धुमाळ यांना त्यांचं उत्तर सापडलं असेल. तर हा प्रश्न फक्त प्रश्नापुरते मर्यादित न राहता युवकांनी याचा विचार करावा. आपण जर पुढे स्टेप्स घेऊ तरच आपण पुढे जाऊ शकतो, ना की फक्त फेसबुक किंवा या सोशल मीडियाच्या माध्यमाने प्रश्न विचारून आणि इथेच थांबून भविष्यात काही होणार नाहीये. तर आपण त्याचा एक वसा घेऊन आपल्याला पुढे मला असं वाटतं केलं पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे माझ्याकडे तुमच्यासाठी की हा माझा आवडता प्रश्न आहे. माझं सुद्धा याच्यावर काही गोष्टीवर लिखाण चाललंय, पण मला हा सतत म्हणजे विचारावं असं वाटतं आणि मला असं वाटतं तुम्ही हे त्याच्यासाठी राईट प्लॅटफॉर्म असणार आहे याच्यासाठी. जसं जमिनीचा सातबारा असतो तसं सरकारकडे आपण समुद्राच्या सातबारा मागण्याची काही हे करू शकतो का, म्हणजे फ्रेमवर्क किंवा मांडणी म्हणू शकतो का की समुद्राचा सातबारा व्हावा आणि अमुक गावाच्या पुरता हा समुद्र किंवा प्रत्येकाची, किंवा कारण कसं आहे समुद्रातून आज फक्त जसं तुम्ही सांगितलं की विविध विषय असले पाहिजे, जसं मागच्या स्पीकर्सनी सुद्धा सांगितलं होतं की आज समुद्रावर फक्त मासेमारीसाठी डिपेंड न राहता तुम्ही त्याच्यातून इतर म्हणजे ते अलगी असेल किंवा अजून कोणत्या वेगवेगळे धंदे असेल, आज तुम्ही मोत्यांचे धंदे बघा, किती कोळी लोक मोत्यांचे धंदे करतात, तर हार्डली कोणी असेल त्याच्यात एखादा. तर असं आहे की समुद्रातून भरपूर खजिने निघणार आहे. जर समुद्र मंथनाच्या वेळेस 14 रत्ने निघाली होती तर अशी भविष्यात त्याचे खूप उपयोग होऊ शकतात. मोठ्या मोठ्या कंपन्या तेल काढतात. तर असं एखाद्या वेळेस होऊ शकतं का किंवा अशी काही फ्रेमवर्कची मांडणी करता येऊ शकते की सातबारा जसा जमिनीचा असतो तसा समुद्राचा सुद्धा सातबारा झाला पाहिजे? मी पुन्हा एकदा सांगेन की खरं म्हणजे मी ह्याविषयी बोलणार नव्हतो, कारण बऱ्याच लोकांना आवडत नाही, पण बोलावं लागतं की हजारो वर्ष इथे राहून सुद्धा आम्हाला जमिनीचा सुद्धा अधिकार इथल्या राज्यकर्त्यांनी नाकारला. मग जमिनीसाठी सुद्धा संघर्ष आगरी कोळी समाजाने केला, तेव्हा आम्हाला तो जमिनीचा अधिकार भेटला. म्हणजे जमिनीचा अधिकार काय आम्हाला वडिलोपार्जित आलेला नाही, संघर्ष करून मिळाला. सेम तसाच विषय आहे. मी एबीपी माझाला एक इंटरव्ह्यू दिला होता की समुद्राचा सुद्धा सातबारा झाला पाहिजे. आता समुद्रामध्ये जे अधिकारी उतरत नाहीत, प्रशासकीय अधिकारी, आमच्या नवी मुंबई विमानतळात हा प्रश्न झाला की समुद्रामध्ये भराव करून जमीन घेतली गेली. आज समुद्राच्या खाली जमीनच असते ना, जे खाली बुडी मारतात, तळाला जातात त्यांना माहिती. आम्ही जातो खाली, खाली पाणी वर जरी असलं तरी खाली जमीनच असते. त्या जमिनीमध्ये सेम खनिज आहेत आणि ते अत्यंत पेट्रोल डिझेल तिथूनच निघतंय, डोंगरातून पेट्रोल निघत नाही. सांगायचा मुद्दा आहे की समुद्राखाली सुद्धा जमीन, आणि समुद्र मोजायचे जे एकक आहेत, नॉटिकल मैल ज्याला बोलतात, 1.8 किलोमीटर म्हणजे 1 नॉटिकल. ही जी नॉटिकल आहेत हे अजून आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना मोजता येत नाहीत. म्हणून सिडकोचे अधिकारी काय सांगतात की कोस्टल रोडमध्ये, शिवस्मारकामध्ये तुमचं काय गेलं, समुद्र म्हणे सरकारचा आहे. अरे समुद्र आम्ही कसतो, समुद्रावर लढतो आम्ही, समुद्र आमचा आहे. पण पूर्ण देशात, मी सांगते देशाचं दुर्दैव आहे की आमच्या देशामध्ये समुद्र मोजून ते कसतात, त्यांना अधिकार देण्याचे प्रशासक आलेच नाहीत. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगेन की तुम्ही गुजरातच्या, गुजरात आणि महाराष्ट्र सागर किनारे सारखे आहेत आणि मुंबई हे देशाचं नेतृत्व करणारी आर्थिक राजधानी आहे. त्याला 2000 वर्षाचा इतिहास आहे. तर हे जे देशाला वैभवाचं दिवस आणले हे आगरी कोळी भंडाऱ्याने आणले. ठीक आहे, तुम्ही आता आर्थिक केंद्र गुजरातला घेऊन चालात, पण मुंबईचं ठिकाण तुम्ही हलवू शकत नाही, कारण तिथली जी कल्चर आहे या आगरी कोळी कराड्यांची कल्चर जी आहे ती कल्चर जागतिक दर्जाची आहे, जिला आम्ही एकवीर आई, हुंडा नाकारणारी, स्त्रियांना अधिकार देणारी, स्त्रियांना सन्मान देणारी संस्कृती म्हणतो. आणि म्हणून मुंबई शहर हे अतिशय वेगाने वाढत चाललंय. इकडे अलिबाग पर्यंत आता महामुंबई पसरते, इकडे पालघर पर्यंत पसरते. अशा प्रकारचा विकास कुठल्याही शहराचा देशात होत नाही. तर याच्यामध्ये मला हीच गोष्ट सांगायची आहे की समुद्राचा सातबारा हे आपलं आंदोलन आहे. म्हणजे माझा आता वय 47 आहे. माझी इच्छा आहे की महात्मा गांधी बोलले ते 120 वर्ष जगणार, मी काय कोरोनात मरत नाही, पण समुद्राचा सातबारा बनवेन
तेव्हाच मरेन. धन्यवाद सर. मला असं वाटतंय तुमच्यासारखं असं व्यक्तिमत्व लाभलं पाहिजे ज्यांच्याकडे अशी माहिती आहे आणि त्या माहितीचा खरं तर फायदा घेतला पाहिजे सामाजिक संस्थांनी, भूमिपुत्रांनी. आणि मला असं वाटतं सर उपलब्ध असतीलच, काही तुमचे जर अजून प्रश्न असतील तर. सर एक फक्त प्रश्न बोलू नाही शकत, त्यांनी थोडीशी विनंती केलेली आहे तुम्हाला, मला असं वाटतं. तर जाता जाता फक्त एक आपण तो प्रश्न घेऊया. प्रश्नांची सरबत्ती लागलेलीच आहे, आपण त्यांना वन बाय वन नंतर देऊच सर, पण आपल्याकडे वेळेची अभाव आहे. पाटील साहेब, आपण सरकारचे कान कशा प्रकारे उघडू या जर मार्गदर्शन करावे. सरकारचे कान उघडण्याची खूप चांगली, ही आता जे आपण बोलतोय हे सरकारचं कान उघडतोय आपण. आपलं हे जे चॅनल आहे ना, हे सरकार बघतंय, केंद्र शासन आता बघतोय. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, ते बघतायत. तर हा जो मीडिया आहे, हा मीडियाचा फार प्रभावी वापर आपल्याला करता आला पाहिजे. आपण फक्त हळदीला कॅमेरे वापरतो, हळदीला किंवा डान्स करायला कॅमेरे वापरतो, पण एखाद्या समाजाच्या संघर्षामध्ये आपण रेकॉर्ड करत नाही, त्याच्या बातम्या तयार करत नाही. मीडिया हे अत्यंत मोठं माध्यम आहे. किंबहुना वरळीमध्ये किंवा आपले जे व्हिडिओ आले आता कोळ्यांचे उठाभाषा काढताना, ते छोट्या मोबाईलनीच बाहेर काढले आणि महिलांवरचे अत्याचार बाहेर आले आणि सरकारला त्यांना न्याय द्यावा लागला. तर मीडिया हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. प्रशासकीय अधिकारी आपण झालं पाहिजे. प्रशासनामध्ये जसं ओझा साहेबांनी कालच्या सायंटिस्टनी जो अभ्यासपूर्ण माहिती दिली, तो अधिकारी होणं हा एक भाग आहे. आणि प्रशासन असेल, तुमचं सामाजिक आंदोलन, लोकांचं प्रबोधन, कोळीवाड्यामधल्या लोकांच्या मनामध्ये इच्छाच नाहीये काय करण्याची, ते नकारात्मक मनाने झालेले आहेत. त्यांना पॉझिटिव्ह करणं ही पण मोठी कामगिरी आहे. आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे की राज्यकर्ता, आपल्यावर जो अन्याय झालाय, आपल्याला जमिनी नाकारल्या कोणी? राज्यकर्त्यांनी. समुद्राचा सातबारा आता पुनर्वसन कोण नाकारते? सगळ्या प्रकल्पामध्ये राज्यकर्ते. मग राज्यकर्ता सुद्धा आपण झालं पाहिजे. मुंबईत आपला एक आमदार नाही, एक खासदार नाही, की काय छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे संरक्षक, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडमध्ये आगरी कोळ्यांच्या पट्ट्यात, यावरून काय आपण शिकणार की नाही? देशाची राजधानी मुंबईत आणि राज्य आमच्याकडे नाही. मंत्रालय मुंबईत, पण मंत्रालयात आपला माणूस नाही. विधानसभा आपल्याकडे आहे, विधान भवन आमच्याकडे आहे, पण तिथे आम्ही कोणच नाही. हे जे समाजाचे जे वीक पॉइंट आहेत, म्हणजे अत्यंत हृदयाला अशा जखमा होतात, की हे आपले दोष आहेत, ते आपण कबूल केले पाहिजे मोठ्या मनाने. आणि आपले लोक न प्रकारे लोकसभेत पोहोचले पाहिजेत. आपण लोकसभेत दिल्लीला जाऊन हा विषय मांडला पाहिजे. कधी अधिकारी झालं पाहिजे, कधी शास्त्रज्ञ झालं पाहिजे. पण मुंबईचे आगरी कोळी, म्हणजे जग काय बोलतंय की मुंबईतले आगरी कोळी, मुंबई आगरी कोळ्यांची, पण आमची अवस्था काय तिथे आहे, म्हणजे चित्र काय मुंबईचं सध्या. आणि म्हणून ह्याची आपण लाज बाळगली पाहिजे. वाईट गोष्टीची लाज असणं हे प्रगतीचं लक्षण आहे, हे अधोगतीचं नाही. आणि इथूनच आपल्या प्रगतीला सुरुवात होईल. मी पुन्हा एकदा सांगतो आपल्या तरुणांना की हे जे माध्यम आहे मीडियाचं, हे जागृतीचं माध्यम आहे. आणि आपले वेगवेगळे लढे मुंबईत झाले, त्याची युट्यूबला अनेक क्लिप आहेत, आम्ही त्या मांडलेल्या आहेत. आणि अशाच प्रकारच्या आंदोलनात आपण सहभागी झालं पाहिजे. व्यक्तिगत सुखाचं जीवन हे जीवनाचं अंतिम लक्षण असावं. मी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, या महापुरुषांनी समाजासाठी योगदान दिलेलं आहे आणि ते आज टिकून आहे. आणि म्हणून हे सुद्धा एक करिअर आहे. या अर्थाने याच्याकडे बघा आणि समाजाचं काम करा, असं माझी आपल्याला विनंती आहे. तुम्ही खूप महत्वाचा पॉईंट बोललाय. रुपेश हरीश वैती, आपलं उत्तर मिळालं असेल साहेबांनी. मला असं वाटतं की खूप जबरदस्त पद्धतीने ते सांगितलेलं आहे. भूमिपुत्रांसाठी अत्यंत महत्वाचं त्यांनी जे सांगितलेलं आहे ते मलाही खूप भिडलेलं आहे. की कसं आहे की आपण ह्याला राजकारणाला करिअर म्हणून बघत नाही, तर मला असं वाटतं ते त्याला एक करिअर म्हणून बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर कामगिरी केली पाहिजे. जसं आणि ऑफकोर्स प्रशासनामध्ये आपले IAS IPS आणि अधिकारी बनून वेगळ्या एका लेवलवर गेले पाहिजे. त्यासाठी शिक्षणाची कास धरली पाहिजे आणि ते शिक्षणच आपल्याला तिथपर्यंत मला असं वाटतं घेऊन जाईल. तर मला असं वाटतं की पुढच्या पिढीसाठी सरांनी हा जो मेसेज दिलेला आहे, किंवा पुढच्या बोलण्यापेक्षा आत्ता जी पिढी कार्यरत आहे, जी कॉलेजला असेल, त्यांनी हे घ्यावं आणि पुढे जावं. सर, तुम्ही भूमिपुत्र स्पीक्सच्या ह्या पहिल्या एडिशनच्या 3ऱ्या भागात आम्हाला लाभलात, त्यासाठी मी आपलं खूप खूप धन्यवाद देतो. पूर्ण टीम आमची भूमिपुत्र फाउंडेशनची, मागे टेक्निकल तुम्ही भेटलाच आहात, वैती म्हणून आहेत, तर ते. आणि सर्वांकडून खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला जबरदस्त माहिती दिली. अजून काही प्रश्न येतील मला असं वाटतं, कारण काल रात्री सुद्धा 2 वाजेपर्यंत येत होते आणि काही मेल सुद्धा येतात. तर आम्ही तुम्हाला ते वैयक्तिकरित्या पाठवू. तुम्ही मला असं वाटतं त्यांचे आन्सर्स देऊ आणि आम्ही त्यांना आपल्या या कार्यक्रमानंतर प्रत्येकाला त्याची उत्तरं देण्याचं आम्ही सांगितलेलं आहे, ते करत राहू. तर मला असं वाटतं तुमच्याकडून त्याची उत्तरं मिळतीलच, वैयक्तिकरित्या आपण बोलू त्याची. पुन्हा एकदा भूमिपुत्र स्पीक्सवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
तर आज होतं राजाराम पाटील यांच्याबरोबरचं भूमिपुत्र स्पीक्स. खूप जबरदस्त एनर्जेटिक पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या. तुमचे काही प्रश्न असतील या बाबतीतले तर जरूर आम्हाला कळवा. काही सूचना असतील तर आम्ही जरूर घेऊ. त्या तुम्ही फेसबुकच्या माध्यमाने मांडू शकता, vikas.com वर तुम्ही देऊ शकता. आणि आपली या कार्यक्रमासाठी स्पेशल जी ईमेल ID आहे स्पीक्स म्हणजे SPEAKS speaks@bhumiputrafoundation.com. तर उद्याच्या चौथ्या भागात, उद्या आहे गुरुवार, लक्ष्मीचा वार. आत्ता जी आपण 3 दिवसापासून चर्चा करत आहोत ती मेल ओरिएंटेड, माणसांसाठी जास्तीत जास्त लढा देणार आहे. उद्या आपल्याबरोबर जे येणार आहेत त्या एक महिला आहेत. उद्या सकाळी 10 वाजता त्यांचं पोस्टर रिलीज होईल फेसबुकवर, तुम्ही पहा. आणि उद्या महिलांसाठीचा एपिसोड खास असणार आहे. मच्छीमार महिला किंवा भूमिपुत्र महिला ज्या आहेत, म्हणजे ज्यांना जसं भूमिपुत्री बोलू शकतो, मला असं वाटतं की महिलांनी सुद्धा यासाठी काय करायला पाहिजे, त्यांच्यासाठी काय काय योजना आहेत त्याची माहिती घेऊन येणार आहेत उद्या एक जबरदस्त व्यक्तिमत्व. तर उद्यासाठी तयार राहा, आपले प्रश्न घेऊन तयार राहा. आजचे प्रश्न जसे तुम्ही सरबत्ती लावली प्रश्नांची, तसे आम्हाला प्रश्न, जर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न देणार, आम्हाला जास्तीत जास्त अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचता येतं, त्यांना प्रश्न विचारता येतात. म्हणून हे आपल्यासाठी प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे. उद्या पुन्हा भेटू भूमिपुत्र स्पीक्सच्या पहिल्या एडिशनच्या चौथ्या भागात. तोपर्यंत जय मल्हार.